नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललोय. तर हो, आपण चाललोय रत्नागिरीला. ह्या आधीसुद्धा माझ्या चॅनलवर माझा पहिलाच ब्लॉग रत्नागिरीचा आहे, गणपतीपुळेचा आहे. जो की मी एक ट्रायल ब्लॉग बनवला होता. तो असा म्हणजे व्लॉग बनवायला पाहिजे असा मी व्लॉग बनवला नव्हता तो. पण आय हॅव ट्राईड की मी जितकं पॉसिबल आहे तितकं मी कव्हर करेल आणि तो मी फोनने बनवला होता आणि ह्यावेळेस आपल्याकडे कॅमेरा आहे. सो लेट्स सी की ह्यावेळेस मी तुम्हाला जितक्या जास्त जागा दाखवू शकतो तितके मी दाखवणार आहे. जितके जास्त तिथल्या पद्धती आहेत त्या दाखवू शकलो तर दाखवणार आहेत आणि जितकं पॉसिबल आहे तितके ह्यावेळेस आपण बघूया, तितकी मी तुम्हाला दाखवतो आणि माहितीसुद्धा देतो. सो आता सकाळचे वाजलेले आहेत 6. आपण लवकर निघूया, ज्याने की आपल्याला ट्रॅफिक मिळणार नाही. सो लेट्स गो. खूप प्रवासानंतर आता इकडे आपण थांबलो आहोत रत्नागिरी हायवेला. रस्ता इतका खराब होता, इतका खराब भोर रस्त्याने आलो मी गावातून. महाडच्या घाटातून. तर महाडच्या घाटात चढेपर्यंत रस्ता इतका खराब की सोय नाही विचारायची. आणि त्याच्यानंतर जेव्हा घाट उतरायला चालू केलं तेव्हा रस्ता खूप चांगला लागला. पण घाट चढेपर्यंत रस्ता इतका घाणेरडा आहे. जर कोणी प्लॅन करत असाल इथे यायचं आत्ता आणि ह्या रूटनी, मेन म्हणजे भोरच्या रूटनी, तर अजिबात येऊ नका. सरळ सरळ हायवेने या, सातारा कोल्हापूर करत करत या. इथनं यायची गरज नाही. खूप घाणेरडा रस्ता आहे आणि म्हणजे असा पण नाही की गाडी चालेल असा. इथे सगळीकडे दगड दगड आणि खडी खडीच ते खोदून ठेवलेलं आहे आणि इतकं त्याचं केओटिक झालंय ना तिथे सगळं की आय विल प्रेफर डू नॉट कम. डायरेक्ट हायवे पकडा आणि हायवेनीच या. आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. नाश्ता करू आणि निघूया पुढे, है ना. तुम्ही पाहिलंच असेल आत्ता की आपण फेरीतून जयगडला आता पोहोचलेलो आहे. सो आता जयगड एक्सप्लोअर करूया आणि जयगडची काय माहिती आहे किंवा काय इतिहास आहे हे मी तुम्हाला पुढच्या सिनेमॅटिक्स व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून मी सांगतो पूर्ण जयगडची माहिती. सो चला आता जाऊया. आपण गाडी पार्क केली आहे, पटकन जाऊया. ऐतिहासिक वैभवाचा अभिमान आहे. तो केवळ एक किल्ला नाही तर तोरणासारखा उभा असलेला एक साक्षीदार आहे, जिथून इतिहास, समुद्री वारसा आणि निसर्गाच्या अफाट सौंदर्याची झलक दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील या भक्कम किल्ल्याचे स्थान अनोखे आहे. शास्त्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तिथेच हा किल्ला अभेद्यपणे उभा आहे. समुद्राच्या लाटा सतत त्याच्या तटबंदीला भिडत राहतात, जणू त्याच्या भूतकाळाच्या कथा कुजबुजत असतात. जयगडचा इतिहास लढायांचा आहे, पराक्रमाचा आहे आणि दूरवर पसरलेल्या निळाशार पाण्यावर प्रभुत्व गाजवणाऱ्या नौदल सामर्थ्याचा आहे. इथून दिसणारे नजारे थक्क करणारे आहेत. ढगांच्या सावल्या, लाटांचा गाज आणि क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग सागर हे सगळं मन मोहून टाकतं. इतिहासप्रेमींना इथली तटबंदी, बुरुज आणि प्राचीन तोफांची रांग रोमांचित करते. जयगड किल्ल्याचा इतिहास रोमहर्षक लढायांनी भरलेला आहे. 16व्या शतकात विजापूरच्या सुलतानांनी हा भक्कम सागरी किल्ला बांधला.
कोकण किनाऱ्यावर समुद्र घडामोडींचा वेध घेण्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा ठिकाणा होता. अरबी समुद्राच्या काठावर सागरी लाटांच्या तडाख्यात उभा असलेला जयगड व्यापार मार्गाचे संरक्षण करणारा अभेद्य किल्ला होता. उंच कड्यावरून शत्रूंच्या हालचाली सहज टिपता येत असत, त्यामुळे तो एक महत्त्वाचा लष्करी तळ बनला. शतकानुशतके जयगड अनेक सत्तातरांचे साक्षीदार राहिला. विजापूर सुलतानतेच्या पतनानंतर तो संगमेश्वराच्या नायकांकडे आला. या धैर्यवान योद्ध्यांनी 1500च्या शेवटच्या काळात पोर्तुगीज आक्रमण रोखले. मात्र 1713 हा किल्ला मराठ्यांच्या लढभैया सरखेल कान्होजी आग्रेंच्या ताब्यात आला. त्यांनी येथे बक्कम नौदल तळ निर्माण केला आणि अरबी समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचा हा एक प्रमुख केंद्रबिंदू बनला. पण 1818 इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने जयगड ताब्यात घेतला आणि किल्ल्याची लष्करी महत्त्वाचा शेवट झाला. शासनकर्ते बदलले, पण जयगडच्या तटबंदीने आजही आपली ताकद टिकवली आहे. काळाच्या ओघातही हा किल्ला इतिहासप्रेमींचे आकर्षण ठरतो. सो फायनली वी हॅव रीच्ड आवर लोकेशन. और आणि आजचा स्टे आम्ही इकडे करतोय, हॉटेल दुर्वांकूर. चला आता थोडं फ्रेश होऊया, जातो फ्रेश होतो आणि गणपती दर्शन करूया. लेट्स गो. चला आता आपण रेडी झालोय, रूमवर आलो, आवरलं तर रेडी झालोय. आता जाऊन घेऊ गणपती बाप्पाचे दर्शन आणि थोडा बीच फिरूया. लेट्स गो. दर्शन झाले, मी बाहेर आलो. आतमध्ये प्रचंड गर्दी आहे. आज नेमकी सुट्टीचा दिवस आहे. आज 25 डिसेंबर, म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते आणि त्याच्यामुळे इतकी गर्दी झाली आहे कोकणात, इतकी गर्दी झाली आहे. म्हणजे थोड्या वेळात मी तुम्हाला गर्दीचंही उदाहरण दाखवतो की बीचवर सुद्धा किती गर्दी आहे. मंदिरात तर आहेच आहे, बीचवर सुद्धा त्याच्यापेक्षा तिप्पट 4 पट गर्दी आहे. सो माझं दर्शन झालं, मी बाहेर आलो आणि मी मस्त असा सनसेट एन्जॉय करतो. फक्त गर्दी पहा तुम्ही इथली, मी गर्दी दाखवतो तुम्हाला. गर्दी अजून त्या साईडला सुद्धा आहे, पण आता सगळी मी दाखवू शकत नाही. मी इथे सनसेट एन्जॉय करायला आलो, सनसेट एन्जॉय करतो आणि आपण भेटूया. त्यान भशामल मिठीत कळत बिजली समान लख लखले ग दिसला मग तो देवकी नंदन दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग अनमी डोळे मिटले ग. सकाळ झाली, ब्रेकफास्ट झाला आणि आता निघालोय बीचकडे.
आपण चाललेलो आहोत आता रेवारेल बीचला. सुट्टीच्या टायमिंगला येण्याचे गैरफायदे म्हणजे गेले अर्धा तास झाले मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. आणि ट्रॅफिक बघा, खूप पुढपर्यंत ट्रॅफिक आहे आणि कंटाळा आलाय. सुट्टीत नका येऊ रे, सगळ्यांना कॉमन सुट्टी जेव्हा असते तेव्हा नका येऊ खरंच. त्या सागराकडे बघतो मी दिवस रात्र, झुरतो स्वतःशी काठावर बसूनी मात्र. येताच लाट जातो हळूच सुखावुनी, जसे सोबती यावे कुणीतरी. जाताच ती लाट घेते काळजाचा घाव, जसे सोडूनी जावे कुणी कायमचे गाव. किनारी बसलेला मी आणि समोर तो अथांग सागर, नसे दोघांमध्ये काहीच संवाद. संवादासाठी नसे शब्द, तरी जाणतो एकामेकांमधले अंतर. सागरा सागरा एवढा तू शांत का, मनात तुझ्या विचारांचे काहूर माजले का. तुला सांगता येत नसल्या तरी कळतात तुझ्या भावना, नाही तर मला सांगता येतात भावना परी समजत नाही कोणाला. तू आणि मी दोघेही सजीव, मनाने मात्र निर्जीव. फरक आहे इतकाच, मी माणूस पण तू ना सजीव ना निर्जीव. चला तर आपण हा व्लॉग आता इथेच बंद करूया. कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा, लाईक करा व्लॉगला. आणि अजून तुम्हाला काय व्लॉगमध्ये चेंजेस हवे असतील, बघायचे असतील तर तेही नक्की सांगा. बाकी अलविदा. सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले, वादळाने होडी सये दश दिशांनी घेरले. शीड तुटले फिळ तुटले कथा काय या वल्हाची, नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. नशीब नव्हते पाठीशी नव्हता अनुभव गाठीशी, उभा टाकला एकटाच युद्ध होते वादळाच्या वयवर्ष साठीशी.